आज बनवते मी लोणी काढून तूप. तर ह्याच्या अगोदर मी एक तुपाचा व्हिडिओ दाखवला होता. एकदम झटपट तूप दाखवलं होतं. त्याला खूप अशा कमेंट आल्या होत्या की लोणी काढून तूप करायचं असतं, लोणी काढून करायचं असतं. चला म्हणलं तर पहिल्यांदाच लोणी काढून तूप करते. तर झालं का, एक 15 दिवसाची साय होती आणि हे पण विकतचं दूध आहे. विकतच्या दुधाची साय मी 15 दिवसाची साठवून घेतली. तिला मी मिक्सरमधून सुरुवातीला फिरवलं, नंतर थोडासा बर्फ आणि थोडं थंड पाणी टाकून फिरवलं आणि नंतर इथं बघू शकता मस्त असा लोण्याचा गोळा तयार करून घेतला. लगेचच कढई गरम करायला ठेवायची आणि तो आपला तयार लोण्याचा गोळा त्या कढईमध्ये टाकायचा. पहिल्यांदाच तूप करत होते, खरंच खूप भारी झालं होतं बरं का. नाहीतर आणि बरेच जण म्हणले पण होते गेल्या वेळेस की तू डायरेक्ट तूप बनवलं होतं, कढई पण खूप जास्त काळी झाली आणि वेळ पण गेला, गॅस पण गेला. तर खरंच बरोबर आहे तुमचं. असं केलं की अगदी 10-15 मिनिटाच्यात तूप तयार होते आणि एकदम भारी आणि एकदम पटकन असं झालं होतं. तूप छान असं लोणी पातळ झालं, तूप सुटायला लागले की लगेचच मी थोडीशी तुळशीची पानं घातली आणि गाळून घेतली. एकदम झटपट आणि एकदम पटकन होणारं तूप आपलं तयार झाले. कसं वाटलं नक्की सांगा.